सातारा जिल्ह्यात मार्च 2022 मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढले असताना देखील अनेक प्रवासी या नियमांचं पालन करत नसल्याने अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलंय। या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुन्हा हेल्मेट सक्तीचे परिपत्रक जारी केले असून सातारा शहरातील रस्त्यावर ट्रॅफिक कर्मचाऱ्यांकडून हेल्मेट वापरण्याबाबत आणि 4 चाकी गाडीत सीट बेल्ट लावण्याबाबत आवाहन केले जात आहे। या पुढील काळात हा नियम कठोर केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांना दिली आहे। काल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये सातारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे अपघात झाले त्यांचा आम्ही आढावा घेत होतो। या आढाव्यामध्ये काही गोष्टी आहे जे आमच्या समोर आल्या। याच्यामध्ये प्रामुख्याने अशी एक आकडेवारी आहे जे मला वाटते सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे। आपल्याकडे मागच्या वर्षी 2023 मध्ये 501 लोकांनी त्यांचा जीव गमावला, अपघाती मृत्यू त्यांचा झाला। त्याच वर्षात आपल्याकडे खुनाचे जे प्रकार आहे ते फक्त 45 आहे आणि आपल्याकडे आत्महत्या जे झाले त्या वर्षी ते जवळपास तेवढेच आहे। आपण विचार करू शकता की किती पटीने जास्त आपल्याकडे अपघाती मृत्यू मागच्या वर्षी झालेले आहे। आपल्याकडे याचं कारणचं जर विश्लेषण आपण केला तर याच्यामध्ये प्रामुख्याने काही कारण असे समोर येत आहेत ज्याच्यामध्ये आपण जर सुधारणा केली तर हे अपघाती मृत्यू आपण टाळू शकतो। याच्यामध्ये सीट बेल्ट न वापरणं, 4 चाकी वाहनांसाठी आणि दुचाकी वाहनांसाठी हेल्मेटचा वापर न करणं हे प्रामुख्याने कारण आहे। त्यामुळे आम्ही बैठकीतून अशा निष्कर्ष काढलेला आहे की सातारामध्ये सीट बेल्टचा वापर करणं आणि हेल्मेटचा वापर करणं याच्यावर आता बंधन करणं खूप गरजेचं झालेलं आहे। याच्यासाठी आम्ही एक प्लॅन आखतोय। त्या प्लॅनप्रमाणे सातारामध्ये जास्त सातारकरांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही आता करणार आहे आणि लोकांना सुरुवातीला आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण सगळ्यांनी 4 चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर आणि दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर आपण सगळ्यांनी केला पाहिजे। त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जो असा आहे तो इन्शुरन्स आहे। इन्शुरन्स कंपन्या ज्यावेळेस क्लेम ऑनर करतात त्यावेळेस ते सीट बेल्ट आणि हेल्मेट या दोघांच्या बाबतीत ते प्रश्न विचारत असतात आणि बरेच केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की यामुळे इन्शुरन्स क्लेम देखील रिजेक्ट झालेले आहे। आम्हाला ही माहिती आमच्या तपासमध्ये टाकताना ही सगळी माहिती नमूद करणं बंधनकारक असतं। त्यामुळे ही सगळी गोष्टी आपल्याला आता यापुढे लपवता येणार नाही। साताराच्या सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतोय, आपण सगळ्यांनी सीट बेल्टचा वापर करावा 4 चाकी वाहन चालवताना आणि दुचाकी वाहन चालवताना। पिलन रायडर आणि जो मेन ड्रायव्हर आहे त्या दोघांनी देखील हेल्मेटचा वापर केला पाहिजे। धन्यवाद।